भातसा नदीच्या काठी वसलेलं धम्मसरिता खडवलीचं विपश्यना साधना केंद्र। इथे येणारा प्रत्येक जण 10 दिवसांच्या या प्रवासातून स्वतःच्या अंतरंगाशी संवाद साधतो। ही आहे अंतर्मनाच्या शांततेची वाटचाल। विपश्यना म्हणजे काय? 1 मिनिट। विपश्यना म्हणजे पाहणे, आपल्या श्वासावर, शरीरातील संवेदनांवर, मनातल्या विचारांवर। कोणताही मोह, द्वेष किंवा आसक्ती न ठेवता फक्त निरपेक्ष निरीक्षण। गौतम बुद्धांनी दिलेली ही प्राचीन साधना आज जगभरातील लाखो लोकांना खरी शांती आणि समाधान देत आहे। या 10 दिवसांत बोलणं नाही, लिहिणं नाही, मोबाईल नाही, केवळ स्वतःसोबतचा गहन प्रवास। पहिल्या काही दिवसांत साधक फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करतो। हळूहळू मन स्थिर होतं, एकाग्र होतं। यानंतर सुरू होते खरी विपश्यना साधना। शरीरातील सूक्ष्म संवेदनांचं निरीक्षण। कधी वेदना, कधी गोडवा, कधी अस्वस्थता, कधी हलकासा आनंद। या प्रत्येक अनुभवाकडे तटस्थपणे, समत्वभावाने पाहणं हीच विपश्यना शिकवते। ती सांगते प्रत्येक क्षण बदलणारा आहे, क्षणभंगुर आहे। 10 दिवसांची ही साधना जरी कठीण भासत असली तरी शेवटी ती देऊन जाते मनाची अपार शांतता, विचारांची स्पष्टता आणि अंतःकरणातली करुणा। या साधनेमुळे माणूस फक्त ध्यान शिकत नाही, तर जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलतो। येथून परतताना साधक फक्त आठवणी घेऊन जात नाही, तर नवा जीवन दृष्टिकोन घेऊन जातो। खडवलीचं विपश्यना केंद्र केवळ ध्यानाची जागा नाही, हे आहे आत्मशोधाचं विद्यापीठ। इथून सुरू होते खरी शांतता, खरी समत्वभावाची वाटचाल आणि खरी आनंदाची अनुभूती।